नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की कला ही अतिशय दुःखी असते। तेव्हा सरोज त्या ठिकाणी तिला विचारते काय झालं कला, आणि कला सांगते माझे जे जगदंबा भांडार होते ते विकत घेण्यासाठी एक व्यक्ती आला होता आणि आता चांदेकर त्याचा पाठलाग करत बाहेर गेला आहे। आणि तेव्हा रोहिणी मनोमन विचार करत असते, आता एकदा का सर्वांचे नाव त्या व्यक्तीने घेतले म्हणजे सर्व काम फत्ते झाले असा विचार करून ती मनोमन आनंदित झालेली असते। तर इकडे आपण पाहतो की अद्वैत त्या व्यक्तीकडे पकडलेला असते आणि तो त्याच्यावर हात उचलायला लागतो आणि तो विचारतो हे तू कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे, आणि तो व्यक्ती हा सरोजचे नाव घेतो आणि तेव्हा अद्वैत देखील खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर अद्वैत हा सरोजला सर्वांच्या समोर जाब विचारतो आणि सरोज बोलते मी हे सर्व रागाच्या भरामध्ये केलं आहे। आणि तेव्हा अद्वैत तिला बोलतो आई यावेळेस खरे मात्र बरोबर आहे आणि तू चुकीची आहेस, त्यामुळे आता यापुढे तुझ्याशी न बोललेलं बरं आहे असे बोलून तो तिच्या पुढे हात जोडून तिथून निघून जातो। तेव्हा सरोजला देखील अतिशय दुःख होतं आणि सरोज ही कलाकडे जाते आणि अद्वैतच्या समोर कलाला सरोज बोलते वेळेस अद्वैतची बायको होऊन या घरामध्ये आली होतीस तेव्हा त्याची पत्नी होऊ नये असे मला वाटत होते, म्हणून मी हे सर्व प्रयत्न करत होते, परंतु आता माझी चूक मला लक्षात आली आहे आणि तूच त्यासाठी योग्य पत्नी आहेस हे मला समजले आहे। त्यामुळे मी तुझ्या पुढे हात जोडून विनंती करते, एका आईला मुलीचे मन समजण्यासाठी तिला आणखीन एक चान्स देशील का। आणि कला देखील अतिशय भावूक झालेली असते। आता ती देखील सर्वांच्या मताशी सहमत होते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सरोज कला अद्वैतचे मन पुन्हा जिंकणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।